नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं बच्चू कडूंचे मोठे विधान. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करतानाच पक्षाने बच्चू कडू यांना विधान परिषदची MLC उमेदवारी जाहीर केली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर बच्चू कडू यांचा हा निर्णय त्यांचे राजकीय पुनर्वसन मानला जात आहे. यामुळे विदर्भात महायुतीची ताकद वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार येथे आयोजित सभेत बोलताना कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कडू यांनी स्पष्ट केलं की राजकीय कार्यासाठी ते आता पूर्णपणे शिवसेनेत सक्रिय राहतील. मात्र त्यांची प्रहार जनशक्ती संघटना एक सामाजिक संघटना म्हणून यापुढेही समाजसेवेत काम करत राहील. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना रात्री अपरात्री धावून जाणारे संवेदनशील नेतृत्व आहे. मी आजवर अनेक मुख्यमंत्री अनुभवले, पण जनतेच्या मदतीसाठी इतकी तत्परता दाखवणारा मुख्यमंत्री पाहिलाच नाही. विशेषतः माझ्या दिव्यांग बांधवांसाठी देशातलं पहिलं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचं धाडसी पाऊल त्यांनी उचललं आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवणं हेच आमचं ध्येय आहे आणि ते मी साध्य केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.